विरोधी पक्षाने जे आहे तर त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा जो आहे तो घ्यायला हवा की त्यांची सहमती आहे या मुद्द्यास आरक्षण देण्यासाठी. आणि घ्यायला तर पाहिजेच सगळ्यांनी. जेवढे राजकीय पक्ष आहेत या राज्यात यांनी सगळ्यांनी मिळून सांगायलाच पाहिजे की मराठ्यांचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण दिलं पाहिजे. हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. पण जर कोणी नाही सांगितलं तर त्याच्यामुळं तुम्ही आमचं वाटलं नाही करू शकत. एखादा जर पक्ष किंवा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधाऱ्यातला कोणता गट आमच्या बाजूनं नाही बोलला जनतेच्या बाजूनं म्हणून काय तुम्ही देणार नाहीत असं होत नाही. शेवटी तुम्ही सरकार आहे. कोणी तुम्हाला पाठिंबा दिला काय नाही दिला काय द्यायची की नाही ही राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला असली पाहिजे. पण त्यांचं जरा उलटं चाललंय. ते म्हणते विरोधी पक्ष सांगा. आता त्यांनी सांगितल्यावर आमची जबाबदारी आहे कधी नाही सांगितलं तर नाही सांगितलं त्यांनी. तुमच्यात दम आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, सत्तेत तुम्हाला लोकांनी बसवलं, जनतेनं बसवलं. तुम्ही त्यांना लात मारून काढून दिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका असली पाहिजे. पण ते उलटंच सांगतात. मागणारच म्हणून ते म्हणते त्यांना म्हणा, आम्हाला म्हणते विरोधी पक्षाला म्हणा. अरे एखाद्या गावात एखादा सरपंच असतो, गावातले लोक समस्या त्यालाच सांगणार ना का पडलेल्या सदस्याला सांगत असतात तू करून दे म्हणून. कसली उलट्या भूमिकेत वागत आहेत याचा अर्थ असा दिसतो की तुम्हाला मराठ्याला फसवायचं. दादा, मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने मंगळवारी स्वीकारला आहे. आणि राज्य सरकारने आयोगाच्या 56व्या अहवालातील 6 प्रकरणांची शिफारस स्वीकारल्या. त्यामध्ये ओबीसी प्रवर्गात मुस्लिम जातीतील माळी, बागवान, राई या जातीसोबत आता कुंजाडा जात आहे त्यामध्ये येणार आहे. कोणत्या मागासवर्ग आयोगाने? राज्य मागासवर्ग आयोग. हा अरे हे बघा, मराठा तर मागासवर्ग आयोगाने सिद्ध केला आहे. मराठा कधी असू शकतो? मुस्लिम जातीतली एक जात स्वीकारली ती ओबीसी मध्ये येणार आहे. मराठा कधी? हा तेच आमचं म्हणणं आहे. जर मराठा समाज मागास राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवला आहे 10%, तर मराठ्यांना वरती का दिलं 10% आरक्षण? 50%च्या वरती टिकत नाही. मागास हे तर 50%च्या आत घ्यायला पाहिजे. आणि बाकीच्या जातीची काय शिफारस केली त्यातले मला परफेक्ट माहिती नाही. तरी पण सगळ्या जातींना आरक्षण मिळणं जर त्या मागास असतील तर विरोध करण्याचं काय कारण नाही. आगामी काळात विधानसभा मराठीकरणाला जसं समीकरण मानलं जातं एकत्र सगळा मराठा समाज या विधानसभा निवडणुकीची जातीय समीकरण मतदानारूपात कसं असणार आहे? ते 29 ऑगस्टला ठरेल. राजकीय सामाजिक कसे समीकरण आहेत, कोणचा समाज सोबत आहे हे 29 ऑगस्टला ठरणार. ते आजच सांगून उपयोग नाही. काही बोलणी चालू आहे इतर समाज असेल किंवा इतर नेत्याशी काही याच्या संदर्भात आघाडी करणं? हो नाही, आघाड्या फागड्या नाही, बोलणी चालू आहे. हो चालू आहे. असणारच ना. दादा, दरेकरांच्या अभियानाला सुद्धा तुळजापूरमधून सुरुवात होणार आहे आणि तुळजापूरमध्ये दर्शन घेऊन अभियानाला सुरुवात करणार आहे असंही बोलणं केलं. काय मत आहे तुमचं? दरेकर साहेब चांगलं काम करायला ना, पुढं वाईट करायला. माझ्या विरोधात अभियान राबवलेत, मराठे पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलंय. पण ते षडयंत्र आणि सापळा आहे. माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे. त्यांनी हे सुरू केलेले हे अभियानं. आमचेच लोक फोडून, काही समन्वयक फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या. हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत. पुढं आंदोलनं करायला लावायचे. हे देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे. त्यामुळे ते मराठी उधळतील. मराठ्याला उत्तर द्यायला लागणार आहे. शेवटी मराठ्यांचं वाटोळं करायला निघालं आहे ते फडणवीसच्या माध्यमातून. दरेकर मराठ्यांना समाजाला कळतं आहे आपल्या लेकरांचं वाटोळं कोण करायला निघालं. कारण राज्यात तर मराठीचे आंदोलनं सुरू नाही आहेत. आणि मी सगळ्यालाच सांगितलं, धाराशिवचं सुद्धा त्या हिशोब बांधवांना सांगितलं आपल्या राज्यात आंदोलन नाही आहे. कोणाच्या काय गरज नाही कोणाच्या दारात जायची. मराठ्यात हिंमत आहे त्यांच्या दारात जाऊन सगळ्या जाब विचारायची. मुंबईत बी मराठा जायचं ठरला तर घरात घुसून गचुराला धरून विचारू शकतो. एवढी ताकद मराठ्यात आहे. तुम्ही कशाला, तुम्ही असं सिद्ध करताय का? काही जण आंदोलनं करतात आता आमचे. असं म्हणायचं आहे का तुमच्यात दम आहे मराठ्यात दम नाही? मला एक म्हणायचं की तुम्ही अभियान चालू नका देवेंद्र फडणवीसांचं आणि समाजाचं वाटोळं करू नका. दोन दिवसापूर्वी राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांची भूमिका आरक्षणाबाबत त्यांनी केलेलं वक्तव्याबाबत मराठा समाजाच्या तोंडाने आंदोलन त्यावेळी त्यांनी ज्यावेळी संवाद साधला मराठा आंदोलकाशी त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की या अगोदरही मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे की जी गोष्ट होणारच नाही ती गोष्ट त्यांनी मागू नये. म्हणजे त्याच्यात मला समर्थन आहे. एक प्रकारे त्यांनी आरक्षणाला पाठिंबा न देणं मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला त्यांनी कल्पना दिली होती आंदोलनाच्या पूर्वी की आरक्षण मिळणार तुम्ही आंदोलन करू नका. त्यांचं म्हणणं असं पाटील ते म्हणणं असं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी की आतापर्यंतच्या सरकारने स्थानिक रोजगार वाचवले. बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी पोरांचे रोजगार पळवून नेले.
त्या जर हे रोजगार राहिले असते तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज राहिली नसते. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य. हे खरं मानतात की रोजगार देण्यास आतापर्यंत सरकार अपयशी ठरले सर. रोजगाराचा आणि आरक्षणाचा संबंध ते स्टंटबाजी शब्दाची, आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं. दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांचे इतके. त्यांनी एक नाही सांगितलं, पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही, त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो आणि माझ्या अभ्यासक बोलवतो, असं असेल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं. हे नाही सांगितलं त्यांनी. पण आता काय असतं, शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला तर प्रत्येकाचं ते होतच. लपवछपी करतात. सध्याच्या आपल्याशी संवाद झाला की लपवछपीला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत जाऊस तर त्याच्या पुढची येते. राज ठाकरे तुमची भेट घ्या असं म्हणतात. नाही नाही, ती पळवाट आहे ती. त्यांचा काही फोन झाला का काल परवा? नाही नाही, होणार बी नाही. ते बोलले होते तुम्हाला फोन फोन करणार बी नाही तर होणार बी नाही तर ते येणार बी नाही. ती पळवाट होती. मराठ्यांचे त्याच्या पोरांनी जा विचारला, ही पळवाट होती, जायची पळवाट होती. तरी आम्ही लय सावध आहे, अति सावध आहे. आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठंही करायचं नाही. आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं, मी जाहीर सांगतो इथे अजिबात नाही करायचं म्हणून. नसता इथं जर एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर, तर त्याला धाराशिव सुद्धा सोडता नसतं आलं. म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो. आम्हाला असले देवेंद्र फडणवीसांचे अभियान नाही चालवायचे, त्यांना चालवायचे असते पण आम्हाला नाही चालवायचे. आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही येऊ द्यायचा. आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय. कारण यांना जे वैभव मिळालं आहे ना, हे मराठ्यांमुळे मिळालं आहे, जनतेमुळे मिळालं आहे. त्याच्यामुळे येशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच. आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची आणि फोनाची. पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ. शेवटी आता पोरं आहेत, भावना असती, दम नाही खाते, त्यांना नाही सहन होत, तरी आपण समजून सांगितलं की नको. धाराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं. मला कळालं, जिथं कळालं तिथं सांगितलं की अजिबात आपण कोणी काय नाही करायचं. नारायण राणे देखील मराठवाड्यात येतात, त्यांनी देखील माध्यमाशी बोलताना संवाद जाणार आहे मला कोणाला. ही भूमिका आपण सामंजस्य राज ठाकरे यांच्याबाबत की नारायण राणे यांच्याबाबत असणार आहे? अहो दादा, मी म्हणलोच नाही ना, पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मग मराठ्यांना कळतं ना, हे जाणून बुजून भांडण विकत घ्यायलाय, हे जाणून बुजून माझ्या अंगावर यायला काय यायला, तर मी गरिबांचं काम करायलोय हे माझ्या मराठ्याला कळतंय. त्यांना हे माहीत नाही. त्या दिवसापासून ज्या जे पक्षाचे नेते विरोधात गेले, मराठे बाहेर पडायला लागले. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्त्व द्यायला लागलाय, पक्षाला नाही. मग मराठ्यांच्या लक्षात आलं, जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असतात, याच्या पक्षात राहून काय करायचं. हेच भाजपामध्ये सुद्धा मराठी म्हणायले जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत, आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ म्हणता आमच्या जरंगे पाटलाला. म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सरळ. कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं, मग बोलायला पाहिजे. तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले. आणि सगळेच पाठपुराला मराठा खंबीर हो, आम्ही नाही मोजित कोणाला. आजची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण होण्यासाठी कोण अडथळा निर्माण करतो? आत्ताची स्थिती आता राज्य सरकारच करते. नाही, नाव ती 29ला घेतो ना, आताच घेतल्यावर मग हा सगळा पचका करता मग. दादा, अनेक ठिकाणी वेगवेगळीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जातात, जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जातात किंवा ते प्रश्न निर्माण केले जातात. आणि प्रमाणपत्र वाटप काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोधक मोहिमेची नोंदी आहेत, त्याही ठिकाणी ती मोहीम खंडावली आहे. मला असं वाटतं की हे सरकारचंच षडयंत्र आहे, अभियानाचाच भाग आहे. कारण हे 2 महिने होऊन गेलेत की नोंदी शोधणं बंद आहे. वंशावळ समिती नुसती गठीत केली म्हणजे तिची 31 तारखेला मुदत संपली होती. पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली, तिला अंमलबजावणी दिली नाही वाटतं, किंवा तिला काम करायला सांगितलं. वंशावळ समितीमुळे तिथंही गोळ व्हायला लागले. व्हॅलिडिटीला सुद्धा अधिकारी जाणून बुजून अडचणी आणायला लागले. जाणून बुजून आहे, कारण पोराच्या आता ॲडमिशन आहेत, काहीचे ग्राउंड झालेत, काहींना नोकरीमध्ये द्यायचं आहे, जाणून बुजून दिलं जात नाही. ECBCचं व्हॅलिडिटी 6 महिने मुदत केली. आम्ही त्यांना सांगितलं होतं कुणबीची पण करा, की जाणून बुजून कुणबीची केली नाही म्हणजे याचा मागं डाव. आम्ही त्यांना हेही सांगितलं होतं की 10% आम्हाला मान्यच नाही आहे, तुम्ही बळच लादू नका, EWS रद्द होईल. त्यांनी EWS रद्द केलं, ECBCचा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटोळं केलं. हे जाणून बुजून षडयंत्र आहे. माझं आज आपल्या तुळजापूर नगरीतून सरकारलाही सांगणं आहे आणि विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं आहे की व्हॅलिडिटी ह्या थांबवल्या, नोंदी शोधणं थांबवलं आहे. तुम्ही याच्यावरती तातडीनं लक्ष द्या. EWSचा ऑप्शन खुला ठेवा. कुणबीच्या प्रमाणपत्रातसुद्धा 6 महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ दिली, रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा. आता आचारसंहितेत परत 2 महिने जाणार, तुम्ही पुन्हा म्हणणार की अधिकारी कामात गुंतले होते. हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत,
EWS मधल्या विद्यार्थ्यांचे आहेत, ACBCच्या विद्यार्थ्यांचे आहेत, मुलीला मोफत शिक्षण केलं आहे, त्या मुलींचं ही घेतलं जातं आहे. ते कुठं रे फाईल द्या, मीडियाला जाहिरात दाखवतो. पुण्याचं एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये सर्रास मुलीकडून 85-85 हजार रुपये घेतले. सर्रास मोफत केलं ना तुम्ही, मोफत केलं ना. घरी इकडे ते योगायोगाने अरे हे नाही रे बाबा, सरपंचाकडे दिले. चला राहू. मी काय नाही, सोलापूरमध्ये दाखवतो, काय अडचण नाही. मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणते. मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे? 85,000 रुपये, 65,000 रुपये फीस कशाची? मोफत केलं ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या. म्हणजे हे सगळे डाव आहेत, हे नुसतं बनवा बनवी. हे आम्ही दिलं, ते आम्ही दिलं, देत काहीच नाहीत. आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोरून, आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो. तुम्ही अंमलबजावणीच करत नाहीत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणीच केली, नुसते तुम्ही अधिसूचना काढली. म्हणजे ही तुमचा दोष. तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका. 10% न मागणारं आरक्षण ECBCचं तुम्ही दिलं, EWS रद्द केलं, हे पापसुद्धा तुमचंच आहे. तुम्ही ते आमच्यावर नका मोडू. आमच्यावर लुटीत आहेत काही काही, की आंदोलन सुरू झालं म्हणून 10% दिलं म्हणून आम्हाला EWS रद्द करायला लागलं. तुम्हाला 10% कोणी मागितलं? आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे. कोणचं उत्तर मिळालं आहे? 10% आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधळलं, की 13% आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला, तर भाजपला 106 आमदारं दिली होती. ही डाव होता त्यांचा यामागे. मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधळला, त्यांच्याच आमदारांनी त्यांच्याच टकोरावर गुलाल टाकला एकामेकाच्या. मराठ्यांनी उधळलाच नाही तो गुलाल. म्हणून ही परिस्थिती त्यांच्या हातानं त्यांनी केली, आम्ही नाही. आणि EWS पण त्यांनीच रद्द केलं. आम्ही केलं का? केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं? तुम्हीच रद्द केलं ते. म्हणजे मराठी तुम्ही दोन्हीकून बी मारले, EWS मध्ये पण मारले आणि ACBC मध्ये पण मारले. आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत. ही रोष प्रचंड उसळला. आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या. छगन भुजबळची एक वेगळी टोळी आहे, ती वेगळेच जमितो. हे आता मावशी ती नवीन आलेली पुढली काय माहिती, त्यांनी वेगळी टोळी सुरू केली दरेकरचा याचं ऐकून, त्या फडणवीस साहेबांचं. आता ही चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली. अशा टोळ्याच लयच बाबा. मग आता ध्यानातच जाणे की ते डाकू मग एक आला आता नवीनच आता ते दहीहंडी, हे असले कसले माकडे उठले तर कुंकडे चलत. त्यांना काढून मराठीच नाही लागलं काय होतं. हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा. खरं सांगतो मी तुम्हाला, भाजपमधल्या मराठ्यात एवढी खतखत आहे सामान्यात. त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केलं ना, आपल्या लेकराचं आरक्षण आहे ना, यांनी मोठं व्हावं, याने आमदार व्हावं, मंत्री व्हावं, पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये. मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही? माझं लेकरू तुझ्यामुळं मोठं होणार नाही त्या नेत्यामुळे, हे मराठ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला. आणि का खवळू नये त्यांनी? खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूनं आणि जातीच्या बाजूनं बोला. हे बघा, हे आलं इथे EWSचं बघा कसा ACBCचं आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी, महाविद्यालयात सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकले. महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांनी GR माहिती नाही का त्यांना, असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी. आता हे तुम्हालाच देऊन टाकतो मी. बघा इथं कसा कसा कार्यक्रम, ऑप्शनच नाही. ECBCचा, SBCचा आहे, EBCचा आहे, EWSचा आहे. हे बघा इथं गर्लमध्ये EBC आहे, EWS आहे, नाहीच. SC ST आहे, विजय आहे, NT आहे, OBC आहे, SBC. ACBC कुठं आहे? कशाला आरक्षण दिलं? कशाला EWS रद्द केलं? मी केलं का EWS रद्द? हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं, हे मराठ्यांनी समजून घ्या. यांनी नवीन डाव सुरू केलेत फक्त मराठ्यांशी खोटा बोलायचे. मराठ्यांनी 10% आरक्षण मागितलेलं नाही, मराठ्यांनी OBCतून आरक्षण मागितलेलं. हे यांचे डाव आहेत. याचं सगळं आहे. हे मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं, मला वकिलांनी दिलं नाही. आता चालता हे दुसरा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा. ACBC दाखवलं तुम्हाला, हे ऑप्शनच नाही. आता हे मोफत मुलींचं बघा कसा कार्यक्रम लावला याने. संतोष सरने दिले वाटतंय. हे बघा फीसच्या बाबा 67,946 टोटल फीस. बघा मोफत शिक्षण.
चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय 4थी पासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत केलं. ते बघा चंद्रकांत दादाचा प्रताप. बघ तू एकीकडे बोलतो एकीकडे बघ बाबा भाऊ बघ हे काय काय दिलंय दादा. ह्या दादाने नुसतं जू खांद्यावर घेतलंय भाजपचं काही दिसाना दादाला. शिवळा मोड्याला जू खांद्यावर घेतलं नुसता रिळ होतो इकडून तिकडून तिकडून इकडून. लय मोठे राव सगळ्यात पक्षाचे येते. माझे आमदार होतं लय खोळून उठले. त्यांना कुठं संधी भेटत नाही ते मला धरलं ते माझ्याकडेच मारण्याचे. माझ्या शेजारी 150 आता त्यांचा पण ते असं म्हणतात बा एवढे बार होऊन द्या. लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघत होतो. कारण त्यांच्यात काय झालंय त्यांच्यात झाले एका पक्षाचे 2-2 6 आहेत. आता इकडे 3 आणि इकडे 3. 6 बैली नांगर चालायचा पाहिले आमच्याकडे बघा खेड्यात. आता त्यांना एकच द्यायचा आहे. याला 1 आणि त्याला 1 2. बाकीचे 4नी काय करायचं ते येतात माझ्याकडे. आता मला राजकारणातलं गणित कळना पण ते शिकित येत मला. आणि मग तसंच असतंय मग ते म्हणतात मग आम्ही चौघानं करायचं काय ह्यो आमदार होणार आणि मी कवर वाट बघू. मग याला पाळलं तर दुसऱ्या पंचवार्षिकला महानंबर लागेल मला सांगत येते. मग ते काय म्हणते त्याला पाडायचं ना तुम्ही कोणचा द्या नका महानंबरला आम्ही त्याला निवडून आणतो. म्हणजे ह्यो पडर महानंबर मग बघा त्यांच्यात किती डेंजर आहे. मला तर वाटतं त्यांच्यामुळे तर आमचे निवडून येते का गं इतकं भयान शिकवी देते. ते म्हणतात मी 15 वर्ष झालं म्हटलं तयारी करतो. मागच्या बारीनं मला म्हणले एवढे बार जाऊन दे दुसऱ्या बारीनं तुला मागच्या दारातून घे. म्हणजे विधान परिषदेला म्हणला होता वाटतं त्याला. ते मला तिथं हुकलो. मग दुसऱ्या बारीनं ते म्हणले आता ह्या बारीनं तुला तिकीट देतो. ते मला एकटे माणूसच घेतला बा आमच्या पक्षात. आणि मग तेच आता त्याचा नंबर आहे. मग मी काय करू मग पैसे उडवले मला. एक जण तर मला मग वावरच गेलं प्रचार करण्यात. म्हणून मग ते म्हणतात मग आता याला पाळत आमचा नंबर लागल असे लई येत त्यांचे बी. आणि आमच्याच्या सगळे सामान्य उभा राहणारे. सामान्याचे लाटे बाबा हो सामान्याचं कल्याण. दादा मराठवाड्यामध्ये काही नोंदी सापडल्या गेल्या तपासल्या गेल्या त्याच्यामध्ये मोडी लिपीचे काही भाषांतर काम मिळाले परंतु इथे निजामकालीन राज्य असल्यामुळे काही नोंदी उर्दू भाषेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी जरा वगैरे आहे आणि उर्दूच्या ज्या नोंदी होत्या किंवा जे कागदपत्र सापडले त्याचं भाषांतर म्हणजे पूर्वी लोक सांगतात त्याबाबत तुम्ही सरकारकडे काय मागणी करा किंवा या विषयाकडे केली. जरा आजचा अर्थ कुणबीच होतो शेतकी होतो शेतीच होतो शेती कसणाराच. हां परंतु यांच्याकडे अभ्यासक आहेत पण त्यांचे पगार दिले नाही. त्यांनी आम्हाला सरळ सांगावं मराठ्याने पगार द्या आम्ही 1-1 रुपये 6 कोटी मराठ्याचा टाकतो 6 कोटी रुपये देऊन तुम्हाला. तुम्ही आम्ही 10-10 रुपये टाकले 60 करोड रुपये देऊन तुम्हाला. तुम्ही आम्हाला पैसे मागा पण मराठ्यांचं वाटोळं करू नका. कारण आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली पुण्यामधून की त्या मोडी लिपी अभ्यासकाचे त्यांचे पगारच नाही दिले. ते म्हणले इकडचं सोडून तिकडं कुठं जावा. उर्दू सगळे अभ्यासक आहेत पण पगार देत नाहीत. म्हणून आज तरी चला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुळजापूर नगरीतून मी आवाहन करतो की उर्दूपासून फारसी भाषेतले मोडी लिपीचे जेवढे अभ्यासक आहेत हे अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा. त्यांचे पगार वेळेवर द्या. तुमच्याजवळ पैसे नसले आम्ही देतो काही अडचण नाही. कारण तुमच्याकडे पैसे चोरले असते तुमच्याकडे चोट्टेले आहेत. इतके चोट्टे आहेत टपारीचे टपारे कुठून आणले तर कुठून सगळा माल आहे यांच्याजवळ. बारीक चोरी करणारा मोठा चोरी करणारा म्हणजे गटर सुद्धा खाणारा आहे बा संडास बाथरूम खाणारा तर सगळ्यात मोठ्यात मोठा आहे. म्हणजे सगळ्या डाका टाकणारा चोट्ट त्यांजवळच सगळा माल आहे त्यांजवळ. ह्या सगळ्या समितीचा अध्यक्ष एक केला आहे त्यांनी बोगस समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ. इंटरनॅशनल लेवलचा बोगस माणूस आहे तो. कारण बोगस आरक्षण खाणारा तो आदर्श घोटाळा ते काय खाल्लं होतं त्यांनी ते दिल्लीचं महाराष्ट्राचं खाल्लं. तेलगी सुद्धा खाल्ला बा त्यांनी त्या याच्यात बॉन्डमध्ये. म्हणजे ह्या सगळ्याचा बोगस पैसे खाणाराचा त्याला ज्ञान आहे बघा. कुठं खाल्ल्यावर किती निघत सगळा अभिचान मध्ये गेल्यावर बी काय खायला मिळतं हे त्याला माहिती. त्याच्यामुळं हे सगळे खाणारे चोट्टे आहेत. यांच्याकडे जर पैसे उडाले असले तर आम्ही समाजाकडून गोळा करतो वर्गणी तुम्हाला देतो पण गोरगरिबांचा वाटोळं करू नका. आणि सगळे निघाले त्यात. कुणबीमध्ये मुसलमान बी निघालाय मारवाडी निघालाय ब्राह्मण निघालाय देऊन टाका सगळ्याला. पाटील लोकसभेच्या आधी जे नेते तुमच्या विरोधात बोलले तुमच्या विरोधात पोस्ट टाकल्या या नेत्यांनी आता तुमचे वेलकमचे बॅनर लावले. काय बदल काय हा दिन आता आहे भाई सबका चलती येत असते गरीबाची आता चलती गेली. माझ्या घरी आणि मग कोणाची आता
कचा कच चपला सकट माझ्या गोरगरीब मराठीचा पाया पडत आहे, चप्पल बी काढून देत नाहीत त्याला. हेच दिवस आणायचे गोरगरिबांचे दिवस आणायचे. आणि आता लाट आली गोरगरिबाची. गोरगरीब मराठ्यांना वाटतं एवढी संधी आहे, गोरगरीब धनगरांना वाटतं, गोरगरीब दलित, गोरगरीब मुस्लिमांना, बारा बलुतेदारांना, बंजारा बांधवांना, सगळ्यांना काही कडी असेल, राजपूत समाज सगळ्याला वाटतं संधी आली थोडं पायाखाली. आता एवढीच वेळ आहे. फक्त नेत्यांनी समजून घेतलं सामाजिक भावना, समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची तर लय कल्याण होईल. पण या अशा नेत्यांना माफी आहे का? कोणत्या आणि विरोध केला असं काय नाही. अभियानात आहेत ना सगळे, दाटोमुटी चाले. बघू 29 तारखेपर्यंत काय होतं. आरक्षण दिलं नाही, सगळ्यांचा विषय संपला. आरक्षण दिलं तर आम्हीच राजकारणात जाणार नाही, त्यांना लक लाभ. मी नाही, माझा समाज बी नाही. नाही दिलं कोणीच येणार नाही. माफीन फिफीचा तुम्ही ते विषयच काढू नका. मी कोणाचंच नाही, तुम्हाला खरंच सांगतो. आणि सगळ्या नेत्याला माहीत झालं, मराठ्याला माहीत झाले, कोणाचंच नाही. ते कारण काय, ते एकदाच असतो चान्स त्याला. आला का माझ्याकडं काम करतो का, ते म्हणतो हा, म्हणतो जाय मग करून. ते नाही करून आलं त्याला माहिती वाजला आपण. कारण मी कोणाचाच नाही ना. मला मित्रत्व करायसाठी नाही आंदोलन चालवलं. मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं. मी संधी दिली, माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या. तुम्ही सगळे मराठ्यांचे आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेकरासाठी. तुम्ही ते आमचं ओबीसीतलं आरक्षण कुणबीचं द्या. नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच की आरक्षण करता करता, आंदोलन करता करता राजकारणाकडे गेलाय का. मला नाही म्हणायचं कोणी. जनभावना हळूहळू कशी होत जाते. बांगलादेशचं उदाहरण आपल्या समोर आलं. इथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं. आरक्षणाचाच विषय आहे एकंदरीत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता 1 वर्ष झालं संयम मराठ्यांचं सुद्धा चाललेलं आहे. आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते कारण लोकांच्या मनात आक्रोश. आरक्षणामुळं आक्रोश समाजात असणार प्रत्येकच. त्यात दुमत असण्याचं कारण नाही. कारण प्रत्येकाला लेकरू डोळ्यासमोर दिसत असतं, त्याचा वेदना दिसत असतात, त्याचे काय होतं नोकरीत आणि ॲडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आईबापाला माहिती आहे. त्यामुळे उद्रेक मनातून तर आहे, पण महाराष्ट्रात असलं काय होणार. छगन भुजबळ खुश असं की असं व्हायला पाहिजे, परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या. मराठी कधीच असलं पाऊल उचलणार नाही. आणि हे राज्य आमचं आहे, आमच्या जनतेचं राज्य आहे. यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती. हे राज्य आमचं आहे, या राज्याचं आणि देशाचा लॉस आम्ही नाही होणार. पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार, सुट्टी नाही त्याशी. पण 50% वर मानल्याला जरी एवढ्या बार त्याचं साधलं असलं तरी त्याच्या जीवाची उभा राहणारायचे ते पाडेच म्हणायचे. 50% आतच बोलायचं ओबीसीतच, वर नाही बोलायचं. एवढ्या वेळेस साधलं असेल तुमच्या जीवाची उभा राहते ते पाडू आम्ही. नाही गट नाही, नाही गट नाही, बोलच बोलायला लावलंय त्यांना. बोल, तुला आमदार खासदार काय हाल केलं रे, तुला मंत्री काय हाल केलं, बोल तू माझ्या अंगावर येते सगळे, तू बोल. आणि तू दे ना त्यांना काल बोलायला लावतो. माझं तर असं म्हणणं आहे, हे जे बोलतात ना आता हे डाकू माकूम एक नवीन बरेच जण आहेत, मावश्या भावश्या या सगळ्या, हे सांगण्याहून दबावून बोलतात हे की बोलायला लावते. त्यांना बोलायची इच्छाच नाही, त्यांनाही वाटत असेल मराठ्याचं कल्याण व्हावं, पण हे बोलायला लावतात म्हणून हे बोलत आहेत उगाच आपण. कारण आता ते मागचं उदाहरण घेतलं ना तुम्ही, मी जर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, तुम्ही बळच मला धमक्या द्यायला लागले. म्हणजे तुम्ही लई सोपं समजता का मला, लई सोप्या तालमीतला आहे का मी. बघू वेळ आल्या. पाटील, आरक्षणाच्या बाबतची भूमिका मांडा म्हणून सरकार विरोधकांच्या मागे लागलेले आणि विरोधक सुद्धा काही भूमिका वगैरे मांडतात. तुम्हाला वाटतं की एकंदरीत का विरोधकांची भूमिका एवढं मांडणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे तुमचं आरक्षण. पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाच्या वतीने सांगणं आहे. कारण 70-75 वर्षे मराठ्यांनी त्यांनाही मदत केलेली आणि यांनाही केलेली आहे सत्ताधाऱ्यांना. त्यांनी पण जायला पाहिजे ना. बोलल्यावर खरंच दाटून बोलीत का खरंच बोललेत बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे. तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील हे, मग तुम्ही जायचं. खरंच काय म्हणणं आहे म्हणायचं, अजून द्या मराठ्याला ओबीसीचं आरक्षण काय म्हणतात कळलं तरी. आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसतं, त्यांना लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी. आणि तुमची इच्छा आहे ना दानदेशी मराठ्यांना द्यायला पाहिजे, कारण त्यांचा हक्काच आहे. सरकारी नोंदी आहेत,
महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसीमध्ये, आणि मी पूर्ण महाराष्ट्राला घेणार आहे. एक मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशाचा मी भेद नाही करणार. सगळा मराठा हा ओबीसी आहे, कुणबीमध्ये. ज्याला घ्यायचं ते घेईल, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं, ज्याला काय राहायचं ते राहू द्या. पण जे गोरगरीब मराठी ते घेतील, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ते घेतल्याशिवाय मी सोडत नाही. सगळे सोयरीची अंमलबजावणी आहे ना आणखी. त्यात काही राहिले तर याच्यात येतील पाहुणे, सगळ्यांचे सोयरे याच्यात देतील ना. त्याच्यात दुखल्या बरं सगळ्याचे सोयरे येणार आहेत, यात नुसते मराठीचे नाही, सगळ्याच जातीचे. कोणाचे जर राहिले असले तर ते बी याच्यात येणार आहेत. सर सकट हे आम्हाला माहिती, गुन्हे मागे घ्यायचे आणि त्याच्यावर चर्चा झाली. सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत, कारण नुसतं रस्त्यावर म्हटलं तरी गुन्हे दाखल करतात आणि लोकांना रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही आहे. ही या राज्याची न्यायव्यवस्था आहे सध्याची. त्याच्यामुळे याच्यात बदल होणार आहे. जर मराठ्यावर असाच अन्याय केला तर हे सगळे मराठ्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडत नाही. चला, धन्यवाद. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा।